लाडके भाऊ, आता कसं वाटतंय? मस्त वाटते. काय म्हणजे शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही शिवसेनेमध्ये गेला होतात, काय पश्चाताप झाला म्हणून स्वगृही आले, काय नेमकं कारण काय? पश्चाताप असं नाही साहेब, पण पहिल्यापासून माझं बॉन्डिंग आहे बेनके कुटुंबाशी, अतुल शेठशी. तिकडे गेलो, आता त्यामध्ये बरीच स्थित्यंतरं कशी झाली हे आमच्या दोघांना माहिती आहे. काय समन्वयातून आम्ही हे केलं होतं, पण ठीक आहे, आता पाठीमागं बराच काळ गेला आहे. आता नव्याने म्हणणार नाही, आमचं आधीपासूनच होतं, पण आता पुन्हा एकदा नवीन प्रवास चालू केला आहे. विजन काय? विजन काय नाही, विजन काम राहिलं नाही. एवढे कामं अतुल शेठने केलीत. पुढं त्यांच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ता म्हणून तुझ्या मनात काय इच्छा आहे? 10 वर्ष मी त्यांच्यासोबत काम करतोय. त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, मग ते आमदार होण्यापासून त्या सगळ्याच, त्याच्यासाठी मी त्यांचा लहान भाऊ सहकारी म्हणून कायम त्यांच्यासोबत आहे. पण एक वाणीसाहेब एक गोष्ट सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही प्रवेश असतात किंवा झाले असेल किंवा पुढं होते, हे दिवसा ढवळ्या होणार. बाकीच्यांचे प्रवेश रात्री 1 वाजता, रात्री 3 वाजता, रात्री 4 वाजता. काय रात्रीचं काय एवढं पडलं आहे? म्हणजे काय रात्रीचं अंधाराचं गुपित हे आम्हाला काय उघडं नाही. आम्ही जे काय करतो ते दिवसा ढवळे करतो, कारण आमच्या मनामध्ये कुठली खोट नाही. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.